हाय फ्रेंड्स, बघा हा 80 सेंटीमीटरचा कापड आहे. तर बघा आपण आता याच्यावर आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर आता ब्लाऊजला स्टार्टिंगला काय टाकायचं, बाही टाकायची की बॉडी टाकायची, म्हणजे हे तुम्हाला सगळं सांगणार आहे. कसं टाकायचं, कुठल्या साईडला टाकायचं. बघा हा पूर्ण कापड आहे, त्याचा एका साईडचा भाग घेतला आहे मी. आणि बघा पहिलेच डबल घडी घातलेली आहे मी. आता बघा चार भाग झालेले आहे आपले. म्हणजे मागचा म्हणजे दोन्ही बाही आपल्या आहे ते मी सोबत काढणार आहे. आणि हा आपल्या छातीचा चौथा भाग आणि ही आपली बाहीची हाईट आहे. म्हणजे बघा 8 साडेआठ ही आपली बाहीची उंची आहे. तसंच बघा मी आपल्या 34.5चा चौथा भाग घेतला आणि आता ही मी उंची घेत आहे. बघा फ्रेंड्स, ही उंची घेत आहे मी. आणि वरच्या शिलाईसाठी आणि खालच्या शिलाईसाठी मी तुम्हाला दाखवून देत आहे की दोन्ही शिलाईसाठी मी असं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि बघा 8.5 बरोबर आपलं मोजून काढलं मी. इथं बघा परत 9 इंच मोजून घेऊ, खाली 3 इंच आणि आता इथं 1.5 इंच असे भाग मी मोजून घेतलेले आहे. आणि बघा फ्रेंड्स, आता इथं असं व्यवस्थित आपण बाहीचा थोडा आकार देऊ. बघा फ्रेंड्स, आणखी व्यवस्थित आकार देते मी थोडा. इथं बघा हा भाग ना असा आडवाच भाग राहिला पाहिजे आपला आणि तिथूनच असा व्यवस्थित आकार देणं आहे आपल्याला. बघा आता मला व्यवस्थित दिसतोय. तर आता आणखी आपल्याला जो समोरच्या भागासाठी अर्धा इंच असतो ना, तो अर्धा इंच काढायचा आहे. आता मी तो अर्धा इंच काढते. बघा हा समोरच्या साईडला अर्धा इंच आपण जोडत असतो. जे नवीन असेल त्यांना नाही कळत, पण जे जुने आहे थोडेफार त्यांना माहिती आहे. नवीन आहे ते मी करते तसंच करा तुम्ही, म्हणजे तुमचं चुकणार नाही. बघा फ्रेंड्स, अशी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला. बघा बाहीची कटिंग झालेली आहे माझी. इथं मध्यभाग काढून घेते मी बाहीचा बरोबर. आणि आता हा भाग आहे तो साईडला ठेवते मी. जो गोल आकार आहे तो समोरच्या बाजूला ठेवते आणि तसंच सरळ भाग त्याच्यावर टाकून, म्हणजे पूर्ण 80 सेंटीमीटरचा कापड मला लागणार आहे वापरायला. बघा आता मी असं टाकून घेत आहे. बघा इथं पण मी हाईट टाकून घेत आहे माझी. बघा 13ची उंची आहे पूर्ण, तर मी 15 घेत आहे. म्हणजे 2 इंचानं वाढवत असतो आपण नेहमीच. म्हणजे माझे जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितले असेल तर आपण 2 इंच वाढवत असतो उंचीला. आणि तुम्ही एक वेळा मापं टाकून बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला नेहमी म्हणते की तुमची मापं चुकणारच नाही. बघा आपण इथं परत मी तुम्हाला एक वेळा दाखवत आहे. बघा फ्रेंड्स, इथं रेष ओढून घेतलेली आहे मी. आणि इथं बघा 2.5 इंचाला एक पळून देते मी. आता इथं 2.5 इंचाला एक पळून देते. आणि जी 2.5 इंचाची रेष आहे ती अशी एकसारखी ओढून घेते मी. आणि इथं आपण एका इंचाला एक पळून देणार आहे आपल्याला. आणि इथं 3.5 इंचाला एक पळून देणं आहे. आणि ते असा व्यवस्थित थोडासा गोलाकार येईन तसा आकार आपल्याला व्यवस्थित देणं आहे इथं. बघा फ्रेंड्स, आपल्या कमरेचं माप ना 28.5 आहे पूर्ण. त्याचा चौथा भाग घेणं आहे आपल्याला. 28.5चा चौथा भाग किती घेतो ते घेणं आहे आपल्याला. आणि इथं बघा मी म्हणजे 2.25 इंच घेतले आणि 2.25 इंचाचा मध्य काढला आहे. इथं बघा मी 2.25 इंचाचा मध्य काढलेला आहे. आणि आता बघा आपण 28.5चा चौथा भाग घेऊ. 28.5चा चौथा भाग घेते मी आता. आणि जो हे 2.25 आहे ते मी समोर काढून घेते. आता बघा हे 2.25 जो टक्ससाठी काढला ना आपण तो समोर काढून घेते. आणि एवढाच भाग आपल्याकडे शिलाईसाठी उरलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता आपण गळ्याचा माप टाकून घेऊ. इथं बघा 2 इंच गळ्यासाठी 2 इंच टाकलेलं आहे. आणि इथं 5 इंच आपला शोल्डर टाकलेला आहे मी. बघा फ्रेंड्स, आपण असं व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे. परत मोजून घेते मी 5 इंचाचं. इथं पण 2 इंचाचं परत तुम्हाला दाखवते. हे दोन्ही भाग दाखवले मी तुम्हाला. आता बघा आपण हाईट मोजून घेऊ. हाईट मोजताना बघा फ्रेंड्स, आपल्याला पहिला शिलाईसाठी बघा आपला गळा किती आहे 8.5 आहे. तर आपल्याला कसं पहिल्यांदा आपल्याला शिलाई लागणार आहे थोडीशी, त्याच्यासाठी आपण काढून घेऊ. वरच्या शिलाईसाठी काढल्यानंतर मी बघा 6.5ची उंची घेतलेली आहे. आणि 2 इंच नाही का
बघा हे 2 इंच रेगा असा आडवा भाग घेतला ना तर तिथं कवर होतात आपले, हे 2 इंच इथं कवर होतात. 6.5 आणि हे 2 म्हणजे 8.5 झाले आपले. बघा फ्रेंड्स, असा व्यवस्थित आकार दिला आहे मी गळ्याचा. आणि वरी पण शिलाईसाठी मी वेगळा भाग ठेवलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता आपण बघा इथून पण 5 इंच व्यवस्थित मोजून घेऊ आणि हाईट आपण 5.5ची घेऊ. बघा 5.5ची हाईट घेतली आपण. इथं पण 5.5 मोजून घेऊ आपण. असं व्यवस्थित. पण बघा आपला छातीचा चौथा भाग हा 34 आहे. तर आपल्याला 34 म्हणजे त्याचा चौथा भाग काढणं आहे आपल्याला. म्हणजे किती 8.5 आणि थोडा वरी म्हणजे 8.5 एक रेष असं आपण माप काढून घेतलेलं आहे. आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी पण ठेवलेलं आहे. इथं बघा 1 आणि 1.5 म्हणजे असे 2 पॉईंट दिले आपण. असं आपण दोन्ही असे व्यवस्थित आकार आखून घेतलेले आहे बघा दोन्ही साईडला. आणि बगलेचा भाग आहे तो मी पहिल्यांदा कट करून घेते, म्हणजे आपण मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग सोबत टाकलेले आहे फ्रेंड्स. तर आपल्याला मागचा भाग पहिले काढून घेणं आहे आणि नंतरच मग आपल्याला समोरची कटिंग करणं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा मागचा भाग काढून घेऊ आणि व्यवस्थित मग आपण बघा फ्रेंड्स व्यवस्थित कट करून घेऊ आपण. असं छोटं छोटं म्हणजे व्यवस्थित आकार आला ना आपला तेवढीच आपली फिनिशिंग चांगली ना आपले ब्लाऊज व्यवस्थित बसतात. मग बघा मला थोडा एक्स्ट्रा भाग वाटत होता तिथं आणि तो कटिंग करायला पण त्रास होत होता कारण कापड एकदम कमी असल्यामुळं. बघा इथे मी गळ्याच्या साईडला पण छोटा कट मारला आहे. आणि आता मी हे भाग मोकळं करून घेते. आणि आता बॅक साईडचा जो भाग आहे तो मी काढून ठेवते. बघा फ्रेंड्स, तुम्ही थोडा सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. बघा फ्रेंड्स, आपण बॅक साईडचा भाग बाजूला काढून ठेवलेला आहे. आता बाजूला ठेवते आपण हा भाग आता. आणि हा आता आपल्याकडं समोरचाच भाग राहिला आहे. आता समोरच्या भागाला आपण कसं आखून घ्यायचा हे तुम्हाला मी पूर्ण कटिंग दाखवणार आहे. बघा पहिल्यांदा आपण जो बगलेचा भाग आहे आपला तो आपण व्यवस्थित कट करून घेऊ. बघा हे समोरच्या भागासाठी आपण कट करून घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, आता आपण जो गळ्याचा भाग आहे त्याचा पण व्यवस्थित आकार दिला होता तो पण आपण आता व्यवस्थित कट करून घेऊ. बघा असं व्यवस्थित कट करून घेतलं आहे मी. आणि इथं बघा आपण क्रॉसपट्टी पण कट करून घेऊ. बघा क्रॉसपट्टी पण कट करून घेतली. क्रॉसपट्टी अर्धा इंचानं वाढवायची आहे आपल्याला. तर मी इथंच वाढवून घेतलेली आहे कारण आपल्याकडं खाली एक्स्ट्रा कापड होता म्हणून आपण इथं वाढवली आहे ती. बघा फ्रेंड्स, आपली क्रॉसपट्टी पण तयार झाली. अर्धा इंचानं वाढवायची असते क्रॉसपट्टी आपल्याला, तर ती मी वाढवून घेतलेली आहे. मला थोडासा भाग एक्स्ट्रा वाटत होता अर्धा इंचापेक्षा, तर मी तो कट करून घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, हा भाग पण आपला तयार झाला आता. बघा हा आता आपला समोरचा भाग आहे. आता इथून बघा आपण 10 इंचावर एक पॉईंट देऊ आपण. बघा फ्रेंड्स, 10 इंचावर एक पॉईंट दिला आहे मी. आणि असा व्यवस्थित एक राऊंड मारून घेऊ आपण. बघा फ्रेंड्स, असं व्यवस्थित एक राऊंड मारून घेणं आहे आपल्याला साईडनं. आणि असा राऊंड मारल्यानंतर बघा आपल्याला आता इथून 2.25 इंच आणि अशी एकदम व्यवस्थित आपल्याला रेस घेणं आहे. इथे ह्या दोघांचा निम्मे काढणं आहे आपल्याला. आणखी तिथे एक रेस देणं आहे आपल्याला. आणि इथं आपण अंदाजे रेस देणं आहे. बघा सगळ्याचा अंतर आपला व्यवस्थित आहे. आणि बघा जो गोल राऊंड दिला आहे त्याच्यामुळं काय होते फ्रेंड्स, आपल्याला एकदम व्यवस्थित आपली जी 4 टक्सची आपली जी ब्लाऊज आहे तो एकदम व्यवस्थित बसतो. बघा तुम्ही खूप छान फिटिंग बसते 4 टक्सला. मला 4 टक्सचे खूप ब्लाऊज असतात माझ्याकडं, जास्तीत जास्त 4 टक्सचे ब्लाऊज असतात माझ्याकडं. बघा फ्रेंड्स, कारण ना कटिंग पण खूप छान आहे, ब्लाऊज बसताना पण बॉडीतनी खूप भारी बसतो.
बघा तसंच आपण असं बोट ठेवायचा आणि एका बाजूला असं परत बघा आपण एक पॉईंट दिला आणि असं ते आखलेल्या आकारावर उलटा ठेवून ह्या कपड्याला आपण बाजूला करून घेऊ. बघा आपले आता थोडे थोडे तुम्हाला निशाण दिसत असेल ना. बघा तसंच आपण त्याच्यावर आखून घेऊ. कारण आपण पॉईंट तर गोल पॉईंट दिलेले असतात त्या हिशोबाने आता हे बाजू करून घेऊ. आता बघा बॅक साईडचा जो भाग आहे आपला, तर बॅक साईडची आपण उंची मोजू. बॅक साईडची उंची मोजताना फ्रेंड्स आपण म्हणजे समोरच्या उंचीपेक्षा अर्धा इंचानं उंची कमी करत असतो. बॅक साईडची उंची आपण इथं 14.5चीच उंची घेत आहे मी आता. बघा परत 14.5ची उंची दोन्ही साईडला मोजून घेतली आणि हा भागाला मी सरळ आखून घेत आहे आता. बघा फ्रेंड्स हा भाग मी आखून घेतला आहे आणि आता मी हे भाग कट करून घेते आता. बघा थोडा मागं पुढं भाग वाटत होता मला, आता परत मोजून घेत आहे मी. आणि आता फ्रेंड्स मी हे भाग कट करून घेते. तुम्ही पूर्ण व्यवस्थित शेवटपर्यंत आखून घ्या. मला सवय असल्यामुळं कसं मी पटकन तेवढंच आखून कट करून घेतलेलं आहे मी. बघा फ्रेंड्स आता आपण इथं बॅक साईडचा गळा म्हणजे टाकून घेऊ. आता मी गळा टाकताना तुम्हाला माहितीच आहे मी बॅक साईडची पट्टी मोजत असते फक्त. बघा बॅक साईडची पट्टी आपली किती आहे 4ची आणि आपण 4.5ची घेतलेली आहे. म्हणजे अर्धा इंच खालच्या शिलाईसाठी म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी आणि अर्धा इंचापेक्षा आणखी थोडं कमी वरच्या शिलाईसाठी असं दोन्ही मिळून आपण दोन्ही शिलाया ठेवलेल्या आहे बॅकपट्टीसाठी. आणि वरचा जो भाग आहे तो आपला मापापुरता आहे आपला बरोबर. तसंच व्यवस्थित मी आखून घेते हा आकार आणि आपला गळ्याचा जो गळा आहे आपल्याकडं तोच मी गळा टाकून घेते व्यवस्थित. बघा फ्रेंड्स मला गोलच गळा लागतो तर मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे तसाच थोडासा आणि असं आणि कट करून घेते. बघा फ्रेंड्स व्यवस्थित कट करून घेते मी. बघा माझ्या बॅक साईडच्या गळ्याची पण कटिंग कंप्लीट झालेली आहे. बघा फ्रेंड्स किती भारी व्यवस्थित गोल आलेला आहे आपला. बघा मी केल्याप्रमाणे तुम्ही जर कट केलं ना तर तुमचा पण गोल तसाच येणार. बघा आता बाहीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. आता इथं बघा बॅक साईडचा भाग म्हणजे दोन्ही साईडला आपले काट आले पाहिजे ना. तर बॅक साईड आपलं बाहीचं झालं आहे आपलं कट. आता बघा बॅक साईडला बंद भागाकडं कधी पण बॅक साईड टाकायचं आपल्याला. म्हणजे नवीनसाठी सांगते, जे जुने असतात त्यांना थोडंफार कळत आहेच. आणि बघा हा समोरचा भाग आहे ना तो असा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा अंतर ठेवते कटिंग करताना प्रॉब्लेम नको जायला. बघा फ्रेंड्स आता परत विसरले असेल तरी तुम्ही पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला. बघा फ्रेंड्स असं सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता तुम्ही जर ना माझ्या चॅनलला लाईक केलं सबस्क्राईब केलं तर मला कसं वाटेल समोरचे व्हिडिओ बनवायला मला थोडा चांगलं वाटेल की नाही आहे आपले सबस्क्रायबर आणि आपले व्ह्यूवर्स आहेत भरपूर. बघा फ्रेंड्स आणि मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी वेगवेगळे व्हिडिओ आणत राहते. मग बघा फ्रेंड्स माझी आता कटिंग कंप्लीट होत आली पण माझी ना क्रॉसपट्टी राहिलेली आहे. मी क्रॉसपट्टी काढून घेते आता. मी व्हिडिओ कुठं स्किप नाही केलेला आहे. जसा व्हिडिओ मी बनवला होता तसा व्हिडिओ मी टाकलेला आहे. म्हणजे कसं काहीच कट केलं नाही मी याच्यातनी. जसा आहे तसा व्हिडिओ कट केलेला आहे. बघा माझी कटिंग